ही जी संवेदना आहे म्हणजे आपल्याला स्पर्श केल्यानंतर जी जाणीव होते, आपल्याला पाहिल्याच्या नंतर जी दिसतं, आपल्याला चव घेतल्याच्या नंतर जी जाणीव होते, या सगळ्या संवेदना साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. साहित्याच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, या अभितेच्या माध्यमातून या संवेदना निर्माण होत असतात. आता या संवेदना कशा निर्माण होतात? आता याच उदाहरणामध्ये पहा, आपण जेव्हा दह्याची अंगी निघे ताक लोणी असं म्हणतो, तेव्हा आपल्याला काय समजतं? कोणत्या संवेदना निर्माण होतात? तर आपल्या समोर ताक आणि लोणी या दोन्ही गोष्टी येतात आणि बरोबर आपल्या डोक्यामध्ये तुलना केली जाते. आपण जेव्हा म्हणतो हिरा आणि गारगोटी, जेव्हा म्हणतो तेव्हा हिरा आणि गारगोटी याच्याशी संबंधित आपल्या संवेदना, आपले अनुभव, आपल्या डोक्यातल्या कल्पना या सगळ्याच्या सगळ्या समोर येत असतात. आपण मागे पाहिलं होतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं असं म्हटलं होतं. आता या संवेदना कशा असतात? तर या दृश्य संवेदना असतात. हिरवे हिरवे गार गालीचे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामधून कोणता रंग येतो? हिरवा, काळा हे रंग येतात. त्याच्यानंतर असं श्राव्य संवेदना. श्राव्य संवेदना म्हणजे लटपट लटपट असं जर म्हटलं तर त्याच्यामधून जो नाद तयार होतो, जो संगीत तयार होतो, जे यमक साधलं जातं, ते सुद्धा या श्राव्य संवेदनेमध्ये असतं. कर्कशपणा, सौम्यपणा, मृदूपणा हे सगळं श्राव्य संवेदना याच्यामध्ये असतात. नंतर आपल्याला चव लागते. आपल्याला ही चव सुद्धा, याची संवेदना सुद्धा आपल्याला असते पंचेंद्रियातली. आणखीन ह्या सगळ्या संवेदना ज्या आहेत, पंचसंवेदना, या आपल्याला साहित्याच्या द्वारे व्यक्त केल्या जातात. याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी होते की साहित्याची भाषा ही दैनंदिन भाषेहून पूर्णपणे वेगळी बनते. साहित्याच्या भाषेला अर्थाचं बंधन राहत नाही, अर्थाची मर्यादा राहत नाही. साहित्याच्या भाषेला शब्द कोणते वापरावेत याचंही बंधन राहत नाही, याचीही मर्यादा राहत नाही. आणि साहित्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ह्या साहित्याची जी भाषा असते ती प्रामुख्यानं कारणीभूत असते. आता याच्यानंतर जेव्हा आपण शब्दाचा विचार करतो, शब्दाच्या भाषेचा, तेव्हा याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. याच्यामध्ये आहेत प्रतिमा, याच्यामध्ये आहेत प्रतीके, याच्यामध्ये आहेत मिथके. हे जे तीन घटक असतात, या घटकामुळं आणखीन हा जो घटक असतो, साहित्याची भाषा जी असते ती आणखीन प्रभावी होत असते. प्रतिमा म्हणजे आपल्याला दृश्य स्वरूपात जे दिसतं त्याला आपण प्रतिमा बनवू शकतो. आता आपण एक मगा कविता पाहिली होती, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. हे गाव काय? तर ही प्रतिमा आहे. आणि गजबजलेलं काय? आपण जेव्हा म्हणतो घरातल्या घरात गजबजलेलं गाव आहे, तेव्हा ते आहे आपण संवेदना. आपल्या ज्या संवेदना असतात, गजबजलेल्या स्वरूपाच्या ज्या स्पर्श संवेदना असतात, या स्पर्श संवेदना, गजबजलेपण, कोंदटलेपण, जेव्हा खूप लोक आपल्या आजूबाजूला वर्दळीत असतात तेव्हा जी संवेदना निर्माण होते ती या गजबजलेल्या या शब्दापासून निर्माण होत असते. आणि अशा संवेदना या प्रतिमा, प्रतीके आणि मिथकांच्या रूपामध्ये समोर अभिव्यक्त होत असतात. आणि त्यामुळे साहित्याची भाषा ही अधिक व्यापक आणि अधिक वेगवेगळ्या पद्धतीचा अर्थ व्यक्त करणारी बनत असते. आता याच्यामध्ये साहित्याच्या भाषेमध्ये जेव्हा आपण प्रतीकांचा अभ्यास करतो, जेव्हा आपण या प्रतीकांचा अभ्यास करतो, तेव्हा या प्रतीकामध्ये वेगवेगळी प्रतीके येतात. याच्यामध्ये येते एक नैसर्गिक प्रतीक. नैसर्गिक प्रतीक म्हणजे याच्यामध्ये जे आलेलं आहे, चंद्र, तारांगणे, आकाश, हे काय आहे? निसर्गाचं प्रतीक आहे. सूर्य हा निसर्गाचं प्रतीक आहे. उजेड हा निसर्गाचं प्रतीक आहे, निसर्गातला एक घटक आहे. आणि त्याला आपण कोणत्या अर्थाने व्यक्त करतो? आपण सूर्याला सूर्य म्हणतो का साहित्याच्या भाषेमध्ये? तर बऱ्याच वेळेस सूर्याला आपण उगवणारा, म्हणजे अन्यायाच्या विरोधात उगवणारा, प्रकाशमान करणारा असा एक घटक समजतो.
चंद्राला काय समजतो? पहा, चंद्र हा निसर्ग आहे, परंतु तुम्ही जे पुस्तक वाचाल त्याच्यामध्ये चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. जिथे सौंदर्य असेल त्याला काय म्हणतात? तर आपण चंद्र असं म्हणत असतो. म्हणजे सौंदर्याचं प्रतीक म्हणून चंद्राला वापरलं जातं. सामर्थ्याचं प्रतीक म्हणून सुद्धा सूर्याला मानलं जातं. नदी, समुद्र याचे सुद्धा प्रतीक तयार केले जातात. हे आहे नैसर्गिक प्रतीक. दुसऱ्या प्रकारचं प्रतीक आहे पौराणिक प्रतीक. पौराणिक म्हणजे पुराणातले जे वेगवेगळे प्रसंग असतात. समजा रामराज्य आहे, रामराज्य हे कशाचं प्रतीक आहे? तर पुराणातलं प्रतीक आहे, एक चांगलं राज्य या अर्थानं. किंवा अश्वमेध यज्ञ हा एक शब्द आहे, किंवा महाभारत हा एक शब्द आहे. तर हे कशातले शब्द आहेत? पुराणातले आहेत, आणि त्याचा अर्थ आपल्याला प्रचलित आहे. प्रतीकामध्ये, प्रतिमेमध्ये आणि मिथकामध्ये एक महत्वाचा धागा असतो, किंवा साहित्याच्या भाषेमध्ये एक महत्वाचा धागा असतो की एखादा शब्द घ्यायचा कोणताही, आणि त्या शब्दाचा जो वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ असतो, वेगवेगळ्या स्वरूपाचा अर्थ असतो, त्या स्वरूपाच्या अर्थातला एक अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं जोडायचा, या साहित्याच्या शब्दांशी जोडायचा, आणि त्याच्यामुळे शब्दांची भाषा ही अतिशय व्यापक होत असते. नंतर आहेत काही रूढ प्रतीक आहेत, आणि काही नवीन प्रतीक सुद्धा तयार केली जातात. आपण मागच्याच तासात पाहिले की बेईमान उजेड, हा बेईमान उजेड हा शब्द कशाचा आहे? तर हे एक नवीन प्रतीक तयार केलेलं आहे. ही एक नवीन शब्द रचना त्यांनी नारायण सुर्वेंनी तयार केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही प्रतीक, प्रतिमा आणि मिथक ही फार महत्वाची असतात. मिथक म्हणजे, मिथकचा अर्थ जुन्या काळातल्या ज्या संकल्पना आहेत, एकलव्य जे आहे, एकलव्य हे काय आहे? तर एक मिथक आहे. एकलव्य या मिथकामध्ये काय सांगितलेलं आहे की एक असा विद्यार्थी आहे ज्याला शिकण्याची खूप इच्छा आहे, परंतु एक असा गुरु आहे जो की त्याला शिकवण्यासाठी त्याच्या जातीची अडचण आणतो. मग जेव्हा असा मिथक वापरला जाईल, जेव्हा असा अर्थ आपल्याला पूर्वीच आकृतीबंध तयार आहे, तेव्हा काय केलं जातं? त्याच्यावर साहित्यिक त्याच्यावर वेगळा अर्थ त्याला देत असतात. तर अशा प्रकारे हे जे प्रतिमा, प्रतीक आणि शब्दशक्ती आहेत, यांच्या साहाय्यानं साहित्याची भाषा ही विकसित होत असते. तर अशी ही साहित्याची भाषा जशी सामान्य भाषेपासून वेगळी आहे. प्रतिमा, प्रतीक आणि मिथक याच्याविषयीचे स्वतंत्र व्हिडिओ आणि वेगळे घटक तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहेत. शब्दशक्ती सुद्धा अभ्यासलेली आहे, म्हणून मी त्याला थोडंसं कमी केलं. याच्यानंतर जसं आपण सामान्य भाषेपासून ही साहित्याची भाषा वेगळी असते, तशीच शास्त्राच्या भाषेपासून सुद्धा ही भाषा वेगळी असते. शास्त्र किंवा विज्ञानाची जी भाषा असते, याच्यापासून साहित्याची भाषा ही वेगळी असते. आता साहित्याची भाषा आपण पाहिली काय असते की साहित्याची भाषा ही अनेकार्थी असते, आणि शास्त्राची किंवा विज्ञानाची भाषा ही कशी असते? एकार्थी. म्हणजे जेव्हा तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांचा अभ्यास कराल, तेव्हा ती सगळी भाषा कशी असेल? एकार्थी असेल. आणि आपली जी भाषा असेल ती कशी असेल? साहित्याची भाषा ही अनेकार्थी असेल. याच्यामध्ये तथ्य असतील. तथ्य म्हणजे जे सत्य आहे, जे खरं आहे, जे वास्तव आहे, ज्या सूचना आहेत त्या याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये मात्र तथ्य नसेल, तर याच्यामध्ये भावना असेल. कवितेमध्ये किंवा साहित्याच्या भावनामध्ये, साहित्याच्या याच्यामध्ये काय केलं जातं? भावना प्रदर्शित केली जाते. म्हणून जेव्हा कोणी म्हणतं की मारायला शिक, किंवा कोणी म्हणतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तर याचा अर्थ काय? तर ते तथ्य नाहीये, तर ती काय आहे? भावना आहे. आणि ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. इथे जे असतं हे सूचना दिल्या जातात किंवा माहिती दिली जाते. जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल तेव्हा इतिहासामध्ये काय असते? माहिती असते. विज्ञानामध्ये काय असते? माहिती असते. भूगोलामध्ये काय असते? माहिती असते. समाजशास्त्रामध्ये काय असते? माहिती असते.
आपल्या साहित्यामध्ये माहिती नसते तर अनुभव असतात किंवा कल्पना असतात. तर हा एक सगळ्यात महत्वाचा फरक असतो. आणखीन आपल्याकडे जी घटक असतं, ही जी माहिती असते, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही निर्वैयक्तिक असते. निर्वैयक्तिक म्हणजे याच्यामध्ये वैयक्तिक मांडणीला अजिबात थारा नसतो. इतिहासामध्ये तुम्हाला मला असं वाटतं म्हणून म्हणू शकत नाहीत की शिवाजी महाराज तिथून असे झाले आणि मला वाटते की मग ते असे गेले, तर असा भाग इथे नसतो. तशी मांडणी तिथं करता येत नाही, तटस्थपणे करावी लागते. इथं मात्र सगळं वैयक्तिक असतं. म्हणजे मला जर वाटलं तर मी हे करेल, मला जर वाटलं तर मी ते करेल, माझ्यासोबत असं झालं म्हणून मी अशी मांडणी करणार. आता समजा एकच प्रसंग आहे की सूर्य उगवतो आहे, सूर्य उगवतोय, हा एकच प्रसंग आहे. तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे अनुभव विचार येतील. एखाद्याला वाटेल की चला नवीन दिवस सुरू झालेला आहे, उत्साहाचं वातावरण आहे. एखाद्याला वाटेल की अरे रे काल माझा दिवस संपला आणि आज परत नवीन दिवस आलेला आहे, त्याला दुःख होईल. काही लोकांना वाटेल अरे मी जर घरी असतो आज, जर तो परगावी असेल तर तो म्हणेल अरे आज जर मी घरी असतो तर किती छान झालं असतं. तर अशी जी पद्धतीने जे सगळ्यांना जे वाटतं, जी वैयक्तिक भूमिका असते, जी वैयक्तिक मांडणी असते, जे वैयक्तिक अनुभव असतात, ते अनुभव इथं सांगितले जातात. आणि म्हणून साहित्याची भाषा ही एक वैयक्तिक भाषा असल्याचं मानलं जातं. याच्यामध्ये वैयक्तिकता असते आणि याच्यामध्ये आपण मगाच पाहिलं की याच्यामध्ये अलंकार असतात. साहित्याच्या भाषेमध्ये अलंकार असतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये हे अलंकार नसतात. साहित्याच्या भाषेमध्ये अलंकार समाविष्ट केले जात नाहीत. तर हा जो फरक आहे साहित्याच्या भाषेमध्ये आणि आपल्या या भाषेमध्ये, हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आणखीन एक महत्वाचा फरक आहे पारिभाषिक शब्द. शास्त्राच्या किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये पारिभाषिक शब्दांचं फार महत्व असतं. पारिभाषिक शब्द म्हणजे आता इसवी सन पूर्व हा पारिभाषिक शब्द आहे किंवा इसवी सन हा सुद्धा पारिभाषिक शब्द आहे. आपल्याकडे असा नियम याचा पाळला जात नाही. आता एक गणित आहे, गणितामध्ये असं लिहिलं जातं 7 गुणिले 6 किती होतात? 7 सक 42. आपली एक कादंबरीच आहे, ती म्हणते 7 सक 43. कादंबरीच आहे 7 सक 43. आता हे कसं काय शक्य आहे? तर हे शक्य नाही, परंतु साहित्याच्या भाषेमध्ये हे शक्य मानलं जातं, कारण की साहित्याला ही पारिभाषिक संकल्पना मान्य केली जात नाही. याच्यामध्ये साहित्याच्या भाषेमध्ये ही जी सगळी भाषा व्यक्त होत असते, हे जे सगळं साहित्य व्यक्त होत असतं, याला कोणत्याच नियमामध्ये बसवता येत नाही, कोणत्याच पठडीमध्ये बसवता येत नाही. कारण की शब्दांच्या अर्थाचा कुठंच आपल्याला अर्थ समजून घेता येत नाही आणि त्याच्यामुळं साहित्याची भाषा ही अतिशय महत्वाची मानली जाते. याच्यामध्ये आणखी जो महत्वाचा भाग आहे तो आहे याच्यामध्ये विषय महत्वाचा मानला जातो. जी मांडणी करायची आहे ती विषयावर आधारित करायची आहे, बिना विषयाचं याची मांडणी करता येत नाही. परंतु साहित्याच्या भाषेमध्ये कोणताही विषयाचं बंधन नसतं. साहित्याची भाषा ही कोणत्याही बंधनाला झुगारून किंवा मर्यादित राहून चालत नाही. आता हा जो फरक आहे, हा फरक जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आणखीन आपल्याला एक याच्यामध्ये महत्वाचा घटक राहून जातो आणि तो म्हणजे याचा अर्थ आपण साहित्याची भाषा ही किती वेगळी असते असं समजतो. म्हणजे भाषा फारच, साहित्य फारच ग्रेट आहे, साहित्य भाषेला जुमानत नाही, साहित्याच्या भाषेचा अर्थ काढता येत नाही ग्रेसियनच्या मते.
तर याचा अर्थ असा होऊ शकतो की भाषा ही फारच कमी दर्जाची आहे आणि साहित्य फारच ग्रेट आहे, असं आहे का? तर असं अजिबात नाही. जसं साहित्य भाषेला प्रभावित करतं, जसं साहित्यातून भाषेला एक वेगळे परिणाम लाभतात, विज्ञानाच्या भाषेपेक्षा आणि सामान्य भाषेपेक्षा साहित्याची भाषा ही जशी वेगळी असते आणि त्याच्यामुळं साहित्याच्या भाषेचा जसा अर्थ शोधला जात नाही, तशाच पद्धतीनं भाषा सुद्धा साहित्याला पूर्णपणे प्रभावित करते. कारण की भाषा ही जी आहे ही या साहित्याचे स्वरूपच बदलून टाकतं. कसं बदलून टाकतं? भाषा कशी असते? भाषेचा प्रत्येक घटक, भाषेचा प्रत्येक उपघटक साहित्याला बदलून टाकतो, साहित्यावर प्रभाव पाडतो. कसा पाडतो? जेव्हा भाषा पद्य असते, पद्य गाण्यामध्ये, चालीमध्ये, तेव्हा त्याची कविता होते. जेव्हा ही भाषा गद्य असते तेव्हा याची कादंबरी होते. आलं लक्षात? जेव्हा माणूस चालीमध्ये बोलतो त्याची कविता होते, जेव्हा माणूस गद्यामध्ये बोलतो तेव्हा त्याची कादंबरी होते. एवढंच नाही, भाषेमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे भाषेमध्ये कोणी जर संवाद हा घटक असेल तर संवादावर नाटक बनतं. म्हणजे भाषेचे जे प्रकार आहेत, जे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक आहे कविता, दुसरा आहे कादंबरी, तिसरा आहे नाटक. म्हणजे भाषेचे 3 प्रकारे आपण वापर करतो. एक कवितेमध्ये पद्यात्मक स्वरूपात चालीवर वापर करतो, दुसरा गद्यात्मक वापर करतो, त्याची कादंबरी आणि कथा बनते. त्याच्यानंतर संवाद वापर करतो, त्याच्यापासून आपलं नाटक बनतं. आणि तिसरं ललित. ललित म्हणजे ललितचा अर्थ होतो जे भावना प्रवाही असतं. गद्य आहे परंतु भावना प्रवाही. आपण एखाद्या फार जवळच्या माणसाला जेव्हा आपल्या मनातली एखादी गोष्ट सांगायला लागतो तेव्हा ती काय असतं? भावना प्रवाही गद्य असतं. म्हणजे आपण असं समजायचं कारण नाही की भाषा फारच कमी आहे, म्हणजे भाषा साहित्यापुढे काहीच नाही, भाषेचा अर्थच काढायचा नाही, असं जेव्हा ग्रॉस म्हणतात, कवितेचा अर्थ शोधायचा नाही, याचा अर्थ ही भाषा काहीच कामाची नाही असं नाही, अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की भाषेच्या बारीक बारीक गोष्टीचा संदर्भ, प्रभाव या साहित्यावर पडतो. कारण की साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं, भाषाच असते. जेव्हा भाषा पद्यात्मक असेल तेव्हा त्याची कविता होईल, जेव्हा ती गद्यात्मक असेल तेव्हा त्याची कादंबरी होईल, जेव्हा त्याचा संवाद घटक घेतला जाईल तेव्हा त्याचं नाटक होईल, जेव्हा ती भावना प्रवाही असेल तेव्हा गद्य होईल. एवढंच नाही, आणखीन सुद्धा संपलेलं नाही. आणखीन जर पुढे गेला, जर ही कविता किंवा जर ही कादंबरी, जर हे नाटक, जर हे ललित गद्य जर प्रादेशिक भाषेमध्ये बोललं गेलं किंवा बोलीमध्ये जर बोललं गेलं, लिहिलं गेलं, तर ते प्रादेशिक साहित्य होईल. काय होईल? प्रादेशिक साहित्य. आपण प्रादेशिक कादंबरी पाहतो, प्रादेशिक साहित्याचा आपण अभ्यास करतो, ते प्रादेशिक साहित्य होईल. कवितेमध्ये पद्यच आहे परंतु ते जर खूप लांब केलं, खूप जास्त बोललं, तर ती दीर्घ कविता होईल. आणि ती जर आखूड केली, थोडीशी कमी केली, तर ती स्फोट कविता होईल. आता हा प्रकार कशावरून झालेला आहे? फक्त त्याच्या भाषेवर. म्हणजे भाषेवरून सुद्धा साहित्याचा जसा भाषेवर परिणाम पडतो, आपले दैनंदिन नियम आणि व्याकरणिक नियम जसे साहित्याच्या भाषेला लागू पडत नाहीत, याचा अर्थ भाषेचं आपल्यावर काहीच नियंत्रण नसतं का? साहित्यावर तर असतं. भाषे एवढं दुसरं कोणतंच नियंत्रण साहित्यावर नसतं. तर जेव्हा भाषा अशी वापरली जाईल तेव्हा ती अशी होईल. जेव्हा कविता दीर्घ होईल, भरपूर लिहिली जाईल, भरपूर शब्द वापरले जातील, तेव्हा ती दीर्घ कविता असेल. जेव्हा ती छोटी असेल तेव्हा ती स्फुट कविता असेल, ते खंडकाव्य असेल, ते महाकाव्य असेल. जर ते अलंकारिक असेल, जर ते
वृत्तबद्ध असेल तर ती छंदोबद्ध कविता असेल, आणि जर ती चालीवरची नसेल तर ती मुक्त छंदातली कविता असेल. तर हा फरक कशामुळे पडलेला आहे? तर ही जशी भाषा आहे तशा भाषेवरून हे सगळे तयार झालेले आहेत. किती भाषेचा वापर केला जातो याच्यावरून हे सगळं केलं जातं. आता या नाटकामध्ये जेव्हा बोली भाषेतले वापर करू, कविता, गाणं, आपल्याला तमाशे माहित आहेत, तमाशातलं गाणं आणि आपलं नाटक यांना जेव्हा आपण एकत्रित करू तेव्हा त्याचं होतं वगनाट्य. या नाटकासोबत आणखीन प्रबोधन जोडलं की त्याचा जलसा होतो. याच्यापासून जर आणखीन चलता चलता काही वेगळ्या गोष्टी जोडल्या त्याला पथनाट्य होतं, आणि याच्यापासून आणखीन वेगळं काही जोडलं तर ननाट्य होतं. ननाट्य म्हणजे नाटक असं वाटूच द्यायचं नाही, असं वाटायचं की तो प्रेक्षकामधून आलेला आहे. म्हणजे हा जो नाटक नावाचा जो प्रकार आहे एकच, जो नाटक प्रकारच कशामुळे पडला ते या भाषेमुळे. कारण की नाटकाच्या भाषेमध्ये काय महत्वाचा घटक आहे, तर इथं आहे संवाद. कविता हा वाङ्मय प्रकार का पडला? कारण की इथं आहे पद्य. कादंबरी हा वाङ्मय प्रकार का पडला? कारण की इथं आहे गद्य. आणि ललित साहित्य हा वाङ्मय प्रकार का पडला? कारण की याची भाषा आहे भावना प्रवाही गद्य स्वरूपाची. याच्यासोबत आणखी सुद्धा भाषेचा एवढा प्रभाव संपलेला नाहीये. म्हणजे जशी भाषा वापराल तसं या साहित्याचं स्वरूप बनतं. जर तुम्ही वऱ्हाडमध्ये असाल, वऱ्हाडी भाषा वापरली तर ते असेल वऱ्हाडी साहित्य. जर तुम्ही कोकणामध्ये गेलात, कोकणी भाषा वापरली तर ते असेल कोकणी साहित्य. जर तुम्ही मराठवाड्यामध्ये आलात, मराठवाडी भाषेचा वापर केला ते असेल मराठवाडी साहित्य. आता वऱ्हाडी साहित्य, कोकणी साहित्य, मराठवाडी साहित्य हे कशामुळे झालेले तयार? तर त्यांनी तशी भाषा वापरलेली आहे म्हणून. म्हणजेच भाषा ही जरी दैनंदिन व्यवहारासारखी वापरली जात नाही, भाषा ही जरी शास्त्रीय भाषेप्रमाणे वापरली जात नाही साहित्य क्षेत्रामध्ये, तरीही साहित्याच्या जी भाषा असते ती भाषेचं अगदी छोटासा सुद्धा बदल इथं फार मोठा बदल होतो. छोटासा बदल पद्य स्वरूपात कवितेमध्ये येतं, संवाद नाटकामध्ये येतात, ललित साहित्य हे भावनाप्रवाही गद्य असतं, आणि हे जे गद्य असतं याची कथा आणि कादंबरी होते. तर अशा प्रकारे साहित्य क्षेत्रामध्ये भाषा ही उपयोगाची असते. साहित्याची भाषा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे सगळे घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत होत असतात.